इम्तियाज जलील मुंबईसाठी रवाना झालेत। मुंबईत ते मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना संविधानाची प्रत देणार आहेत। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। तर या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। छत्रपती संभाजीनगरवरून तिरंगा रॅली मुंबईच्या दिशेने रवाना झालेली आहे। आता ती नाशिकच्या परिसरातूनच कसारा घाटापर्यंत पोहोचलेली आहेत आणि इम्तियाज जलील ह्या सगळ्या रॅलीचं नेतृत्व करत आहेत। आपल्याबरोबर इम्तियाज जलील आहेत। आपण आता अवघ्या काही किलोमीटरवरती आहोत, मुंबईच्या दिशेने रवाना होतोय। काय नाही, मला लोक सांगायचे की घराच्या बाहेरही मला पडू देणार नाही, बघतो कशा ते जाऊ शकतं। आला ना 200-250 किलोमीटर तय करून कोणी थांबवले का नाही थांबवले ना। आणि बघा किती लोक आलेले आहे, किती गाड्या आहे। मी पहिलं म्हटलं होतं की महाराष्ट्रातली इतिहासातली सगळी मोठी रॅली हे असणार आहे। आज रॅली बघितल्यानंतर मी सांगतो की देशामध्ये ही इतकी मोठी रॅली कुठे झाली नसेल की 15-20 किलोमीटरपर्यंत गाड्या आहे, हजारोच्या संख्येने आहे। तर ठीक आहे, निघाले आता बघू। खरं तर ही रॅली छत्रपती संभाजीनगरवरून निघाली, आता नाशिक दिशेने ही मुंबईच्या दिशेने रवाना होते आहे। हजारोच्या संख्येमध्ये आपल्याबरोबर सगळे मुस्लिम बांधव आहेत, सगळे जण निघालेले आहेत। आपल्याला असं वाटतं मुख्यमंत्री आपल्याला भेटतील आणि आपण त्यांना संविधानाची प्रत देऊ शकाल म्हणून? कमीत कमी लोकांना तर दाखवलं ना मी कशासाठी आलेलो आहे करके, की हे संविधान काय, संविधान की कॉपी निकालो। ते संविधान आम्ही त्यांना फक्त एक रिमाइंड करण्यासाठी की या देशामध्ये कायदा आहे, कानून आहे आणि हे संविधानाप्रमाणे देश चालणार। असं नाही आहे की तुमच्या मर्जीतला काहीही तुम्ही करणार, काहीही बोलणार, कोणत्याही धर्माच्या विरोधात बोलणार, त्यांना मग शाबासकी देणार नाही। तुम्ही मुख्यमंत्री असेल किती काळासाठी आहे मला माहीत नाही आहे, पण देश हे राहणार। हिंदू इथे राहणार, मुस्लिम इथे राहणार, दलित इथे राहणार, सगळ्या जाती धर्माचे लोक इथे राहणार आणि देश चालणार या पुस्तकाच्या आधारावर। तुमच्या गुंड प्रवृत्तीच्या ताकदीने राज्य चालू शकत नाही, हे स्पष्ट त्यांना हे भेट देण्यासाठी येत आहे। बहुतेक त्यांनी विसरले असेल। कॅमेरा पर्सन बबन सदगीरसह सागर गायकवाड, जी 24 तास, नाशिक।